सन्माननीय कपिल सिब्बल यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलेला आहे। सर 2013 आणि 2018ला उद्धव ठाकरे यांची नियुक्ती झाली होती, त्यापैकी एक नियुक्ती अयोग्य आहे असं इलेक्शन कमिशनचं म्हणणं होतं। त्यावरती कपिल सिब्बल यांनी सांगितलं की 2014ला नेतृत्वात उद्धव ठाकरेंच्या निवडणुका झाल्या, 2019लाही झाल्या, म्हणून ते निवडून आलेले आहेत लोकप्रतिनिधींसाठी। 2014-2019च्या निवडणुका या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालीच झाल्या आणि त्या नेतृत्वाखाली झालेल्या सरकारमध्ये सुद्धा हा फुटीरगट सामील होता। त्याच्यामुळे ही आयडियॉलॉजिकल किंवा वैचारिक फूट आहे असं मानता येणार नाही। 2014 साली आम्ही स्वतंत्रपणे लढून भारतीय जनता पक्षाबरोबर युती झाली, तेव्हा कुठे गेला होता यांचा वैचारिक लढा? अशा अनेक गोष्टी रेकॉर्डवरती आलेल्या। चलिए सर, ज्या पद्धतीनं कोर्टानं सलग दुसऱ्या दिवशी सुनावणी लावलेली आहे, अपेक्षा आहे काही सुनावणी कायमस्वरूपी कंटिन्युएशन असं राहील? कारण तुमचा मूळ आरोप असा असायचा की कोर्ट सुनावणीच घेत, आमचं ऐकून घेत नाही, पण आता आमचं म्हणणं ऐकून घेतलं जात आहे। काल कपिल सिब्बल यांना 2.5 तासाचा वेळ कोर्टानं दिला। कोर्ट उठेपर्यंत 4:30 वाजेपर्यंत कोर्टानं 2:30 वाजल्यापासून पुढला सगळा काळ हा आमचं म्हणणं ऐकून घेतलं। आजही 2 नंतर सुनावणी पुढे होणार आहे। आज बहुतेक कपिल सिब्बल यांचं म्हणणं संपेल, मग त्यांच्या वकिलांना संधी दिली जाईल आणि मला असं वाटतं की आता निर्णय अपेक्षित आहे। सर, रवींद्र धंगेकर जे आता एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये गेलेले आहेत, पूर्वी काँग्रेसचे नेते होते, त्यांनी म्हटलेलं आहे की भाजप सत्तेमध्ये जे आलेले आहे ते एकनाथ शिंदेच्या लाडक्या बहीण योजनेमुळे। मला माहीत नाही ती कोणामुळे आली, पण प्रचंड भ्रष्टाचार या निवडणुकीत झालेला आहे आणि बहिणींना 1,500-1,500 रुपये देऊन मतं विकत घेतली आणि त्यातील 92 लाख बहिणी या अपात्र ठरल्या। या सगळ्याचा हिशोब आता द्यावा लागेल।